आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। जनता पार्टी नागठाणे तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवार दिनांक 21 जून रोजी भारतीय जनता पार्टी नागठाणे यांच्या वतीने नवीन रामेश्वर मंदिर नागोठाणे येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरास नागोठाणे परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला। सकाळी 6 वाजता नागोठाणे येथील ज्येष्ठ व प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉक्टर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यासास प्रारंभ झाला। त्यांनी विविध प्रकारची योगासने उपस्थितांना करून दाखवली, तसेच योगाचे महत्त्व पटवून दिले। त्यानंतर योग प्रशिक्षक जान्हवी रवींद्र गोरे यांनी विविध योगासनांची सविस्तर माहिती देत उपस्थितांकडून त्यांचे प्रात्यक्षिक करून घेतले। योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यास होणारे फायदे आणि त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले। या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती देवरे साहेब यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवून योग कार्यशाळेचा लाभ घेतला। तसेच शीतल नांगरे, अपर्णा सुटे, पल्लवी मढवी, श्रेया कुंटे, शेखर गोळे, धनगर उमाळे, आनंद लाड, कैलास परदेशी, सचिन मोदी, निखिल माढवी, गणेश घाग, अशोक अहिरेसर, विवेक रावकर, गौतम जैन, मंदार परांजपेसर व निरेश भंडारी यांनी आदी मान्यवर उपस्थित होते। आनंद लाड यांनी आपले मनोगत व्यक्त करत योगाचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पतंजलीचे वितरक सचिन मोदी यांनी योगाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून देण्याचे योग गुरु रामदेव बाबा यांचे स्मरण केले। तसेच प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवन जगावे असे आवाहन त्यांनी केले। योग दिनाच्या निमित्ताने केवळ एक दिवस योग करण्यापेक्षा रोजच्या जीवनात योगाचा समावेश केल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले। यावेळी शिबिराचे मार्गदर्शन केल्याबद्दल डॉक्टर शेळके तसेच योग प्रशिक्षक जान्हवी रवींद्र गोरे यांचे सचिन मोदी यांनी विशेष आभार मानले। भविष्यातही नागोठाणे शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नियमित योग शिबिराचे आयोजन करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। सावकाश डोळे उघडा आणि लावा डोळा। अजून एक अजून एक इथे रामेश्वर मंदिरमध्ये योग दिनानिमित्त जमलेलो आहोत आणि ज्यांनी संपूर्ण देशामध्ये हा योग एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे, असे रामदेव बाबा यांना पण मी वंदन करतो। आणि खरोखर योग म्हणजे खूपच चांगला आहे आणि आपली एकदम बॉडी स्वस्थ राहते, हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे। आणि आजच्या या सगळ्या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले ज्येष्ठ डॉक्टर शेळके साहेब हे वेळात वेळ काढून आले आणि जान्हवीताई गोळे ह्या पण आलेले आहेत। तर मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी वेळ देऊन आपल्याला हा चांगला असा आज प्रशिक्षण दिलेलं आहे। आणि हा फक्त आज एक दिवसापुरता कार्यक्रम नसून आपण सगळ्यांनी रोज घरी योग करावा आणि आपण सगळे फायदे सोबत करूया आणि हा खूप जरुरी आहे। तर सगळ्यांनी योग करा आणि स्वस्थ राहा ही सगळ्यांना विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।